आता बातमी आहे सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे प्रवाशांना कोलकाता विमानतळावरती उतरवण्यात आलं। फ्लाइट AI-180च्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती उशिराने आली। सुमारे 5:20 सर्व प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आलं। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीच हा निर्णय घेण्यात आला। तर अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान रद्द करण्यात आलं। A1159 हे विमान दिल्लीहून अहमदाबादला आलं होतं। दरम्यान हेच विमान लंडनसाठी रवाना होणार होतं। दरम्यान विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान रद्द करण्यात आलं। विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाचं विमान पहिल्यांदाच लंडनला जाणार होतं। दरम्यान विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं। तर कोची ते दिल्ली विमानाचं नागपूर विमानतळावरती इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे लँडिंगचा निर्णय घेण्यात आला। इंडिगो कंपनीच्या विमानात 157 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे। मात्र सर्व तपासणीनंतर विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही। अहमदाबाद ते लंडन फ्लाइट दुर्घटनेतील पायलट सुमित सब्रवाल यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं आणि त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कारापूर्वी सब्रवाल यांचं पार्थिव पवईतल्या जलवायू विहारमधल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवलं होतं। 30 वर्ष फ्लाइंगचा अनुभव असलेल्या या पायलटचा अहमदाबाद ते लंडन फ्लाइट दुर्घटनेत मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात 88 वर्षीय वृद्ध वडील आणि बहीण आहे। कॅप्टन सुमित सब्रवाल यांच्याकडे एकूण 8200 तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव होता। तर एअर इंडियाच्या क्रू मेंबर सायनिता चक्रवर्ती यांच्या पार्थिवावर देखील अंत्यसंस्कार करण्यात आले। अहमदाबाद इथल्या दुर्घटनेत पनवेलमध्ये राहणाऱ्या एअर इंडियाची क्रू असलेल्या मैथिली पाटील यांचा देखील मृत्यू झाला। आज मैथिलीचं पार्थिव पनवेल इथल्या निवासस्थानी आणण्यात आलं। तर अहमदाबाद दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कॅप्टन सुमित सब्रवाल यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी सब्रवाल कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते। आपल्या मुलाला अंतिम निरोप देताना सब्रवाल यांच्या पित्याला अश्रू अनावर झाले। लाडक्या लेकाचं पार्थिव पाहून सुमित सब्रवाल यांचे वडील गहिवरून गेले। सब्रवाल यांच्या कुटुंबात वडिलांशिवाय कोणीही नसलं तरी आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी फार मोठा मित्रपरिवार कमावला होता। अनेकांनी त्यांच्या या अशा अचानक जाण्याबद्दल शोक व्यक्त केला। तर अहमदाबाद इथल्या दुर्घटनेमध्ये पनवेलमध्ये राहणाऱ्या एअर इंडियाची क्रू असलेल्या मैथिली पाटील यांचा देखील मृत्यू झाला होता। आज मैथिलीवर पनवेल इथे अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मैथिलीच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। मैथिलीला अखेरचा निरोप देताना पाटील कुटुंबियांच्या अश्रूंचा बाण फुटला। मैथिलीच्या आठवणींना पाटील कुटुंबियांचे अश्रू थांबत नव्हते। मैथिलीच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती। मैथिलीच्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा अंत्यसंस्काराला उपस्थित होते। वो कपड़ा